जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शिदोडी आणि बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांनी निम्न वर्धा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार निम्न वर्धा प्रकल्पासाठी त्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या असून मोबदल्यासाठी लागणारा निधी जानेवारी 2026 मध्येच संबंधित विभागाकडे जमा झाला आहे। मात्र तब्बल 6 महिन्यांहून अधिक काळ उलटूनही जमीन मालकांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मोबदला मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे आर्थिक अडचणी वाढल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे। संबंधित विभागाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा मोबदला त्वरित द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आता प्रशासन या मागणीवर कितपत वेगाने कारवाई करते याकडे शिदोडी आणि बऱ्हाणपूर परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। गावचा प्रतिनिधी या नात्याने चिंचपूर, बऱ्हाणपूर, शिदोडी येथील शेतकऱ्यांचं भूसंपादनाच्या मोबदल्याचं प्रकरण होतं। निम्न वर्धा प्रकल्पाअंतर्गत येणारी ही जी गावं आहेत त्या गावाच्या शेतकऱ्यांची जमीन भिंतीलगत आहे आणि ती दरवर्षी पाझरत होती। पाझराने उत्पन्न डुबत होतं। 2-3 वर्ष त्यांनी मोबदला दिला। त्यांना असं वाटलं की मोबदला देणं शक्य नाही, म्हणून जमीन संपादन केली आणि संपादन केल्यानंतर त्याचा मोबदला, त्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 9 कोटी रुपये भूसंपादन अधिकारी यांच्याकडे येऊन पडलेले आहेत आणि जानेवारी महिन्यापासून आज देतो, उद्या देतो, परवा देतो असं करून 5 महिने झाले। शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि म्हणून आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की आम्हाला जर 8 दिवसामध्ये मोबदला मिळाला नाही तर मग आम्ही संपूर्ण शेतकरी सहकुटुंब सहपरिवार आपल्या कार्यालयाच्या पुढे आमरण उपोषणाला बसू। त्या दरम्यान घडणाऱ्या सर्व घटनेस आपण स्वतः जबाबदार राहणार अशी माहिती दिली। त्यावर त्यांनी असं आश्वासन दिलं की 8 दिवसामध्ये तुमचा मोबदला तुम्हाला मिळून जाईल। आश्चर्य असं आहे की पैसा आहे तरी शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही। अशा प्रकारचं हे प्रशासन काम करते आणि अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करते, म्हणून शेतकऱ्यांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो। याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करतो या प्रशासनावर।